डायरेक्ट घरात ते म्हणत नाही असा गेअर टाकणार. लक्षात यायला लागले का नाही? नवीन नवीन लय गेअर टाकतात ना पोरी. बर पोराला विचारा अरे मालकीन मदिया असं चालूच राहणार. लक्षात यायला लागलं कवर कवर बरोबर. एखादं लिकूर बाळ होस तर बरोबर आहे का नाही? लग्न झालं का पण तुमचे? हा पिपळा खालच्या मुंजायली काय कळायला ह्याच्यातलं सांगा. एखादं लिकूर बाळ झालं की मग तिला विचारायचं बाई मालक कुठं बॉम्बला छिंडायला काय आहे का? त्याचा पत्ता सकाळपासून दिसला नाही. बरं त्याला विचारा अरे मालकीन ती काय विचारून जाती का काय? विढल विढल खरंय का खोट आहे? ही वेगळं अंगलच वेगळा आहे ह्याचा. नवीन लय गोड वाटतंय ह्याच. नवीन ती हिरवळ जर बघितली भारत महाराज चांगल्या संन्याशाला आरबळून लग्न करा वाटते. असली हिरवळ असती. उचटाचाची चेपल तिरपट बघणं गालातली गालात हसणं पुन्हा ती शिंग हलवायची पद्धत अशी. संन्याशाला बी लग्न करा वाटतंय ना. पण ती हिरवळ पावसाळ्यात तोहरच चांगली दिसत असती. उन्हाळ्यात त्याच हिरव्या गवताच्या काड्या बांधत्यात कुसळ होते. आणि कुसळ एकदा टोचायला सुरू झाले माणसं म्हणतात मला काय माहिती असलं असन म्हणून. आणि पुन्हा हळूहळू कुसळ टोचत येत का नाही? टोचत बोला की टोचत येत म्हण. हा हे लय बेकार आहे महाराज. ह्याचा धंदाच बेकार आहे. मन बुद्धी चित्त आणि अहंकार याला कसलं चतुष्टय म्हणतात? अंतकरण चतुष्टय. त्या अंतकरण चतुष्टयातली ही एका अर्थाची शब्द आहेत. व्याकरणामध्ये सगळे एकत्रित केले जातात. मन काय, चित्त काय, बुद्धी काय आणि याच्यातूनच उत्पन्न होणारा अहंकार आहे. लक्षात आलं का नाही? मग कसं आहे चित्त एकाग्र झालं की वेगळा परमार्थ करायची गरज पडत नाही. आणि याचा संबंध कायम कुणाबरोबर आहे? चित्ताचा संबंध देवाच्या पायाबरोबर. चित्ताचा संबंध कुणाबरोबर आहे? हरी चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंडमुखी नाम तुझे वर्णावे गुण अखंडमुखी नाम तुझे वर्णावे गुण चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंडमुखी नाम तुझे वर्णावे गुण अखंडमुखी नाम तुझे चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंडमुखी नाम तुझे वर्णावे गुण अखंडमुखी नाम तुझे वर्णावे गुण चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंडमुखी नाम तुझे वर्णावे गुण अखंडमुखी नाम तुझे वर्णावे चित्ती तुझे पाय डोळा रूपाची ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. महाराज म्हणतात चित्ताचा आणि पायाचा संबंध लावलेला आहे. आता माझ्या पूर्ण लक्ष दिलं तर कळणार आहे ना? तर कळणार नाही. पूर्ण लक्ष द्या. आणि कसं आहे ज्याचा त्याचा विषय ठरलेला आहे. ज्याचा त्याचा विषय. समजा माझा विषय कीर्तन करणे कथा करणे हा विषय. तुमचा विषय भजन करणे. ह्याचा विषय वाजवणे. तुमचा विषय ऐकणे. लक्षात ही 2 तास ऐकणे. बाकी लय विषय आहेत ना तुमच्याकडे बी. का कमी विषय आहेत का सांगा? 2 तासापुरतं ऐकणे हा विषय. लक्षात आलं? विषय ज्याचा त्याचा वेगवेगळा आहे. तसा चित्ताचा विषय वेगळा आहे. काय विषय चित्ताचा? चित्त ते चिंतन कल्पनेची धाव 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 जे वाढे हाव वासनेची वासनेची
ते चिंतन, चित्त ते चिंतन. महाराज म्हणतात चित्ताचा विषयच आहे काय करणे. वा वा जमला. आता काय करणे? चिंतन करणे. भारत महाराज चिंतन करणे हा विषय कुणाचा? चित्ताचा. आता मग एवढा मुद्दा कळाला तुम्हाला. काय चित्ताचा विषय? काय? चिंतन करणे. ज्याचा त्याचा विषय वेगळा आहे, ह्याचा विषय चिंतन करणे. आता इथवर थांबा. आता दुसरा मुद्दा सांगायचा मला. चिंतन करणे हा विषय चित्ताचा आहे, पण प्रश्न असा आहे कशाचं चिंतन? हा काय चिंतन करणे हे कुणाचं काम आहे? चित्ताचं. पण कशाचं चिंतन करता येते? हा उत्तर देता येईल का कोणाला? नाही. रोहन तुला? नाही. मी सांगतो तुम्हाला, कोणाला कळणार नाही. चित्ताचा विषय चिंतन करणे आहे. नगरे सरकार ऐकायलात का? हा हा चिंतन करणे हा विषय कशाचा? बोला सरपंच बोला. चित्ताचा. पण कशाचं? तर त्याचं उत्तर असे, तुम्ही त्याला जो विषय द्याल त्याचं. विठ्ठल विठ्ठल ते असं डोळस नाही. कोण? चित्त. भाऊ बोला. चित्त डोळस आहे का? नाही. जन्मजात आंधळ आहे ती. कोण? बोला. चित्त. त्याला दिसत नाही, त्याला कळत नाही. त्याला तुम्ही जसा विषय द्याल ते चौघोळीत राहते ती. त्याला कीर्तन झाल्यावर जर साठे महाराज हा विषय दिला पडल्या पडल्या, तर कधी आले होते, कीर्तन कसं झालं, पैसे किती घातले, लग्न झालं असेल का, लेकरं असतील, लफड्या सहित काढणार. पुन्हा लक्ष द्यायला लागलंय का नाही? कळायला लागलंय का नाही? त्याला तुम्ही हा विषय जो द्याल त्याच्या माणसाला रंगवित. कोण? चित्त. देण्यात आलं का तुमच्या? आता मला माझं बोलणं कळलं का? कारण ती जन्मजात आंधळ आहे ना, त्याला कळत नाही. जसा विषय दिला तशा विषयामध्ये ते चिंतन करण्याचं काम करते. लक्षात आलं का नाही? चांगला विषय द्या, चांगलं चिंतन करते. वाईट विषय द्या, वाईट चिंतन करते. त्याला तुम्ही कोणता बी विषय द्या, त्याला तुम्ही कोणता बी विषय द्या, गोळी विढाल विढाल. कारण त्याचा खानदानी धंदा आहे चिंतन करणे. धंदा काय आहे त्याचा? चिंतन. आणि कशाचं? देवाचं नाही. हा जसा विषय द्याल तसं चिंतन करते. त्याला कसला बी विषय द्या, त्याच्यावर 2 तास माणसाला सुट्टी देत नाही डोळा लागूच तर. लक्ष द्यायला लागलंय का नाही? मग माणसं बायको म्हणती ना, काय बघायला तो भित्ताडाकडं बघ, इकडं बघ तिकडं बघ. ग बस म्हणजे माया मनात दुसऱ्याच आहे. विढल विढल म्हणजे वेगळंच घोळायलेलं असते. काही माणूस बघत आहे कधी कधी असं पुढं, आणि इकडं वेगळं शिजायलेलं असते. लक्ष द्यायला लागले का? चित्ताचा विषय चिंतन करणे. कशाचं चिंतन? त्याला तुम्ही जसा विषय द्याल त्याचं चिंतन. पण आता विषयाचं चिंतन. पण आता गोंधळ असा आहे, त्याला विषय देत असताना आपल्याकडून गोंधळ व्हायला. कारण आपल्याला ज्ञानातच यायला गेले की ह्याचं बी एक जणासंग कनेक्शन आहे म्हणून. कुणाचं? माणसाच्या डोक्यात कसं आहे, मनातलं कोणाला कळत आहे का? हां बोला. चित्तातलं कोणाला कळत आहे का? समजा इथं काय शिजायलंय माझ्या, तुम्हाला माहिती का? नाही. तुमच्या मनात काय चाललंय मला माहिती का? नाही. पण ह्याचं एक जणासंग कनेक्शन आहे. ह्याला डोळे नाहीत, पण ह्याला इंटरनेट कनेक्शन केलेलं आहे. तिकडं लगेच CCTV कॅमेरा ओपन होणार. इकडं मनात येणं तीच तिकडं वरी दिसणं. कुणाकडं? हा नाही. मन चित्त एकच. ह्याचं कनेक्शन कुणाजवळ आहे? हा बघा CCTV कॅमेरा. आता समजा माझ्याकडे मोबाईलमध्ये CCTV, आमच्या घरी कोण आलंय ते मला इथं दिसतंय. कळायला लागले का नाही? काय काय जोडलेलं आहे? इंटरनेट कनेक्शन आहे ना. तसं तिथं कुणाला कळतंय, कुणाला कळायला कुणाला नाही. दारात आलेल्याला कळतंय का आपल्याला? मला माहिती म्हणून नाही. तसं आपल्या डोक्यात भ्रम आहे की आपल्या मनात रातचं झोपीत उठल्यावर कुणाला काही कळत नाही. मनातलं कुणाला बोलायचं नाही, काय नाही, गप मधल्यामध्ये ठेवायचं. कुणालाच कळत नाही. हे आपला भ्रम आहे. पण ह्याचं एक जणासंग कनेक्शन आहे. कुणासंग माहिती? हा बरोबर. चित्ताचा तू साक्षी, तुझं कळे सर्व.
चित्ताचा तू साक्षी तुझ कळे सर्व किती करू गर्व आता पुढे कुणाच्या मनात काय चाललंय ती देवाला कळते बर काही सांगवांगीची गरज आहे का न सांगता तुम्हा कळो येथे अंतरा सांगता तुम्हा कळो येथे अंतर विश्वी विश्वांभर परिहार चीन लगे न सांगता देवाला मनातलं कळत कुणाला देवाला तुमच्या मनात काय चाललंय तुमच्या चित्तात काय चाललंय हे सगळं देवाला सांगायची गरज पडत नाही त्याच्यामुळे एक ध्यानात ठेवायचं काय की पाप करोनी पापी मन हे पाप करोनी पापी मन हे सैरा वैरा पळतैर अरे काय काय केलंस भल्या मानसा देवाला सार कळतैर सगळं कळतंय देवा लक्ष द्यायला लागले का नाही कोणी कोणी वर्गणी दिली कोणी दिली नाही कोण निस्ते जेवायलाच येते कीर्तनला येतच नाहीत ही सगळं देवाला कळतंय म्हणून एक ध्यानात ठेवा सगळ्या वर्दळीत आणि परिसरातल्या लोकांनी लोकाला कळू द्या नाही तर नाही कळू द्या पण आपण कुठं बी चाललो तर काय करायलो हे कुणाला कळते देवा शाबास देवाला कळते त्यामुळे तुम्ही गावाच्या बेहनं बेहनं किती बी लांबच्या धाब्यावर जा पण देवाच्या बेहनं बेहनं कुठं जाता येत नाही ध्यानात तिथं देवानं 2 CCTV कॅमेरे लावलेले तुमच्यावर ते सगळा डाटा असा करणार आणि सगळा डाटा कॅच करून तशाला तसा वरी देणार आणि मग तिथं फाईल ओपन होणार मग तुम्ही कुठं बी खोटं बोलू शकता पण तिथं जमत नसते त्याच्यामुळं करा हरी भक्ती येईल परलोकी कामा सोडविल यमा पासोनिया सोडविल यमा पासोनिया करा हरी भक्ती येईल परलोकी कामा सोडविल यमा सोडविल यमा इथं का बाबा काही कमी जास्त झालं नीट आहे का आणि आजचं कीर्तन स्मरणातच ठेवा एवढंच लक्षात ठेवायचं लोकांचं काही घेणं देणं नाही मनात बी काही काळं पांढरं आलेलं देवाला माहिती होतं लक्ष द्यायला लागलंय का नाही देवाला माहित होतं त्याच्यामुळे जरा हिशोबान लोकांच्या नजरेत तुम्ही कसे बी असू द्या तुम्ही स्वतःच्या नजरेत चांगले असले पाहिजे हा स्वतःचं मन म्हणलं पाहिजे हे व्यवस्थित चाललंय म्हणून आणि मन ज्या दिवशी खचलं त्या दिवशी सगळं संपलेलं असतं म्हणून निवडणुका हे बी आम्ही नेहमी सांगतो ह्या निवडणुकीत बी कसं असते की मधून खचायचं नसते काय वेळ झालं तरी आमचाच विजय म्हणत चालावं लागते लक्ष द्यायला लागलं का नाही नाही आमचा विजय निश्चित आहे सगळं ओके झालं गुलाल हे आणून ठेवलाय मग पडा नका तिकडे काही घेणं देणं नसते वातावरण तयार करावं लागतंय विढल अशा बाईट वगैरे ऐकले अरे ह्यांचा गुलाल तयार आहे माणसं म्हणले वायाला जाऊ नाही ह्यांचा गुलाल ह्यांना छाना फुल्या लक्ष द्यायला लागले का वातावरण तयार करावं लागतंय तसं देवाचं कसं आहे कुणाच्या बी मनात काही बी आलं तरी त्याला सगळं कळते मग चांगलं असू द्या हरी वाईट असू द्या त्याच्यातलं सगळं त्याला कळते मग आता अडचण एक आहे बरं सांगायची बी गरज नाही परिहाराचे काम त्याला परिहार द्यायची गरज नाही की हे ना असं केलंय आता म्हणावं लागतं हे असं करा तसं करा देवाच्या बाबतीत तसले कुटाने नाहीत तुम्ही कुठं बी जा काही बी करा कसं बी वागा लोकाला काही कळत नाही पण सगळ्या गोष्टी कुणाकडे गेलेल्या आहेत आणि मग हाताबाहेर गेल्यावर उपयोग होणार नाही त्यामुळे आहे ना वेळ करा हरी भक्ती येईल परलोकी कामा आणि सोडविल यमा पासूनिया
तिथं तुम्हाला सुटका मिळावी म्हणून एवढं करा. हा बघा, माळाच घाला असं काही आग्रह नाही माझा, लगेच वा माळ घातली पाहिजे चांगलं, हळूहळू हळूहळू होत असतं ही, बरोबर आहे का नाही. टप्पू माळ घालायची लोकाचा काटा काढायचा, कशासाठी घालायची, कळायला लागलंय का नाही. एक हे बघा, मन हातात आलं आणि चित्त तुमच्या हातात आलं रे बाबा एकदा की पुन्हा आपोआप तुम्हीच म्हणणार महाराज घाला आता. पण ती तिकडून येईपर्यंत बी आग्रह नसावा. ध्यानात बसायला लागले का. कारण मनातून जर मधून कुठलीच गोष्ट नसली तर मग तिला जास्त मर्यादा नसती, व्हॅलिडिटी नसती, ती लवकर संपत असती. लक्ष द्यायला लागले का नाही. लोकांनी म्हणावं नाही आता आता बास, आता घालाच, आता माळच घालून टाका, आता बास झाला, आता एवढं मधून इसनलं की मग बरं वाटतंय जरा. आणि मधून येत नाही तोपर्यंत कुठल्याच गोष्टीला मजा नाही. त्याच्यामुळं चित्ताचा विषय चिंतन करणे आहे. चित्ताचा विषय काय करणे आहे, चिंतन. पण कशाचं चिंतन म्हणलो आपण, आहे हो तुमचे, हा जो विषय दिला जाईल तेच. मग आता बरं वाईट विषय द्यावा तर त्याला कळतंय कुठालाच आहे की, लक्षात आलं का नाही. वेगळा विषय द्यावा तर त्याला हो बोला की त्याला काय होतंय कळतंय. आणि मग आता आपल्या हातात एकच आहे काय, त्याला विषय चांगला द्यायचा. त्याला विषय कसा द्यायचा, चांगला द्यायचा. कारण जे विषय दिलाय त्याचं चिंतन करणार आणि मग त्याला कळणार आहे. त्याच्यामुळं त्याला विषय देत असताना त्याला विषय चांगला द्यायचा. आता लक्ष द्या, तुकोबाराय म्हणतात कसं आहे, मनातलं जर तुला कळत असेल तर मग आम्ही त्याला विषय बी चांगला दिला. विषय दिलाय तुझे पाय, विषय काय दिलाय तुझे पाय. आता अडचण एकच आहे, ह्याच्यात दुसरा एक स्वभाव आहे, हे अस्थिर आहे. हे कसलं गुरुजी, अस्थिर आहे. एका जागेवर स्थिर होतंय का. 5 मिनिटाला माझं एखाद्याला कीर्तनाची तारीख घ्यायची, काय बी मनगडे आपल्या वडिलाच्या पुण्याचे साठे महाराजाचं आणायचे, जी होईल ती होईल, काय कीर्तन झाले नंबर 1. संध्याकाळपर्यंत टिकून राहते. सकाळी डोक महाराजाचं झालं शेवटी डोक महाराजाचं बरं काही बी. ह्याला स्थिरता नावाचा विषय देवानं दिलेला कुणाला, मनाला म्हणा चित्ताला स्थिरता. बहुत चंचल चापला चंचळ चपळ जाता येता न लगे वेळ. तुम्ही आता नजर टाकून बघा भाऊ इकडं बघा, ही नारळी सप्ताह असले वाटायला लागले का नाही सांगा, वाटायला लागले का नाही. नारळी सप्ताह म्हणजे नजर पुरत नाही तिथवर माणसं दिसायला लागले. कुठवर बी माणसं बघा, बघू नका थोबट तोंड इकडे बघा, मी सांगायला लागलोय लगेच बघायला दिसत मला दिसणार तर तुम्हाला बसल्या बसल्या कव्हा दिसणार आहे सांगा. हरी बहुत चंचळ चपळ, अति चंचल आहे चपळ आहे कोण, चित्त. चित्त म्हणा मन म्हणा एकच की, अति चपळ आहे स्थिर राहत नाही. मग आता याला एकच का गोष्ट आहे काय, विषय वाईट द्यावा तर त्याला कळायला लागले का नाही. हा बरं आता चांगला विषय द्यावा तर ह्याला कस काय, अस्थिर आहे, स्थिरता लगेच बदलत राहते. म्हणून देवा हे बघ, तुझ्या पायाचा विषय आम्ही आमच्या चित्ताला दिलेला आहे. आता ह्याची खोड हे स्थिर राहत नाही. आता एकच काम आहे तुझ्याकडं, त्याला जो विषय दिलाय म्हणजे तुझे पाय, त्या विषयावर त्याला स्थिर करता येईल का. माझे
आमच्यात आमचं काही का असणार तुम्हाला उघडं वाटलंय का काय आमचं आम्ही बघून घेऊ विढल बघा इकडे लक्ष द्या आता थोडस मॉनिटर दे भाऊ इकडे लक्ष द्या माझ्या हा ट्रबल घे माझे चित्त तुझे पायी माझे चित्त तुझे पायी इथपर्यंत नाही मागणी ही आहे ही नाही पुढचं महत्वाचं आहे राहे ऐसे करी काही मग करच असं चकारात्मक नाही बरं का माणूस मोठा आहे आणि मोठ्या माणसाला बोलत असताना काही गोष्टी अशा मधल्या बोलावं लागतात कसं बघा काही जमलं तर असं लक्ष द्यायला लागलंय का नाही तसंच आहे माणूस मोठा आहे आणि डायरेक्ट असा अधिकारानं तू कोबर आहे पहिल्यांदा बोलत नाहीत पहिलं हे बघा संबंध किती बी जिव्हाळ्याचे असू द्या पहिली पायरी अशीच असती काही होतंय का काही बघा लक्ष द्यायला लागलंय का नाही पहिली पायरी नाही हो जेवढं करावंच लागतंय असं पहिल्यांदा माणूस बोलतोय का बोला की नाही पहिल्यांदा बघा बाबा जमतंय का करा बाबा असंच असतंय ती मग ती कुठलं बी काम असू द्या लक्ष द्यायला लागलंय का बोलणं जमल का बघा लग्नाचं असू द्या कुठलं कीर्तनात तारीख घेण्याचं असू द्या कुठलं बी असू द्या मग तू कोबर आहे तेच म्हणले माझ्या हातात विषय चांगला देणं आहे कारण वाईट देवा तर तुला कळायला लागले हरी माझे चित्त तुझे पायी माझं चित्त तुझ्या पायावर पाय विषय पण अडचण एक आहे हे स्थिर राहत नाही म्हणून देवा राहे ऐसे करी काही आता अर्थ असं लावायचा माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही माझं चित्त तुझ्या पायावर राहील असं काहीतरी देवा कर कळलं का नाही कारण ही लयच बेकार आहे महाराज कवा काय करीन आणि कसं करीन काहीच कळत नाही पुन्हा माणसं म्हणते कसं झालं मनात आलं कसं काही कळलंच नाही कळायला लागले का माझं बोलणं आता लक्ष द्या सगळे पूर्ण लक्ष द्या महिला पुरुष आता बघा राहे आयुष्य करी काही आता पहिली पायरी आहे असं काहीतरी करा समजा आता हे नागरे पाटील आहेत इकडून कंडारेकडून आमचे चांगले संबंध आहेत भारत महाराज आहेत पोहेकर गुरुजी रोहन आहे अंकुश महाराज दराडे आहेत आम्ही सगळे जिव्हाळ्याचे सगळे संबंध आहेत माझे चित्त तुझे पायी राहे आयसे करी काही आणि जर असं ऐकलं नाही धरोनिया बाही भव हातारी दातारा विढल दृष्टांत साधा होता पण कळलं का नाही कळलं साधा घरचा दृष्टांत आहे असं जर देवा चित्तानं नाही ऐकलं तर शेवटी कासरा तुझ्या हातात आहे माझे शब्द कळतात ना इकडे जरा कासरा कळतो का ओढायचा शेवटी ते तुझ्या हातात आहे आणि तुझ्या हातात माणूस म्हणतय ना किती अडवणी करणार आहे माझ्याकडे लई पुरावे त्याचे आणि कसं असतंय शेवटी हा बघा एखाद्या कोण घडून आहे कुटाना घडून गेला काही कुटाना घडला आणि एकाच माणसाला माहिती दुनियाचं नालाय काही रोज पियतय पण त्याला आपला कुटाना माहिती ती दिसल्याबरोबर तर माणूस जय हरी या राम 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 या बघा चहा पिओ आणि आपल्या संग VIP पाहुणे आणि VIP पाहुणे त्याला म्हणा ए मला 100 रुपये दे रे बरं 200 राहू दे 200 राहू दे ते गेलं निघून पाहुण्याने म्हणायचं अति नालायक माणूस तुमचं कसं काय तुम्ही त्याचं कसं काय ऐकादा नका काढू महाराज विढल माणूस काय म्हणते ती नका काढू आता उग बोलायसारखं नाही तसं देवाचे आणि चित्ताचे संबंध आहेत असं जर चित्त ऐकत नसेल तर हाताला धरायचं धरून या बाही तुकोबराय म्हणतात हाताला धरून आणून उभा करायचं इथं कारण कासरा तुझ्या हातात आहे त्याला असं धरून आणून उभा केलं काय करतंय आणि त्याला एकच काम सांगायचं नीट दोरीत चालायचं भव हातारी दातारा आणि ह्यानं ठरविलं चित्तानं तर भाऊसागर तरता येतो भाऊसागर म्हणजे संसारूपी सागर यानं मनाव घेतलं की काही बी करत होतंय महाराज कुणी मनानं मना चित्तानं मनाव घेतलं काय होत नाही भव हातारी दातारा कारण भाऊ म्हणजे संसार वाईट आहे आणि हे त्याच्या हातात आहे देवा
तुझ्या हातात आहे ते भवसागर तारता काय करी कसा चिंता विषय लक्ष द्यायलाय का बरोबर विषय लक्ष द्यायलाय का बोर व्हायलाय जरा चहा सांगू का म्हणजे फ्रेश होतील आता बघा भवसागर तरता कार्य करीत सा चिंता हा पैल उभा दाता आणि कटी कर ठेवून त्याचे पायी घाला मिठी मोलने गे जग जेठी भावा एकासाठी खांदावाही आपुल्या आता लक्ष द्या मुद्दा एवढाच आहे संसार रूपी सागरात सरास माणसं बुडालेली ह्याचं कसं आहे ह्या भवसागराचं ही पाण्यात उतरताना बरं वाटतंय काय माणूस पहिल्यांदा पोहायला शिकला समजा मधी जायला बरं वाटतंय की पण लाटाच्या लाटा यायला लागल्या आणि मग हलायला लागलं चौकून की माणसाला देव आठवतात का नाहीत आठवत असलंच हे बी ह्याची सुरुवात लई चांगली कुणाची संसाराची चांगलं मोसम धरतंय सुरुवातीला हा कोणाला विचारा पुरीला विचारायचं नवीन लग्न झालेल्या बाई मालक तुझे मालक घरात आहे डायरेक्ट घरात आहे म्हणत नाही असा गेर टाकणार लक्षात यायला लागले का नाही नवीन लय गेर टाकतात ना पुरी बर पोराला विचारा अरे मालकीन मदिया असं चालूच राहणार लक्षात यायला लागलं कवर बरोबर एखादं लिकूर बाळ होस तर बरोबर आहे का नाही लग्न झालं का पण तुमचे हा पिपळा खालच्या मुंजायली काय कळायला ह्याच्यातलं सांगा एखादं लिकूर बाळ झालं की मग तिला विचारायचं बाई मालक कुठं बॉम्बला थिंडायला काय आहे का त्याचा पत्ता सकाळपासून दिसला नाही बर त्याला विचारा अरे मालकीन ती काय विचारून जाती का काय विढल खरंय का खोट आहे ते गायके साहेब कुठे बसले इकडे ते म्हणा इकडंच बघायला लागलो मी गायके साहेबांना लक्षात आलं का नाही कसं आहे खरंय का खोटं हे सांगा ही वेगळं अंगलच वेगळा आहे ह्याचा नवीन लय गोड वाटतंय ह्याचं नवीन ती हिरवळ जर बघितली भारत महाराज चांगल्या संन्याशाला आरबळून लग्न करा वाटतं असली हिरवळ असती उचटाचाची चेपल तिरपट बघणं गालातली गालात हसणं पुन्हा ती शिंग हलवायची पद्धत अशी संन्याशाला बी लग्न करा वाटतंय ना पण ती हिरवळ पावसाळ्यात तोहरच चांगली दिसत असती उन्हाळ्यात त्याच हिरव्या गवताच्या काड्या बांधत्या कुसळ होते आणि कुसळ एकदा टोचायला सुरू झाले माणसं म्हणतात मला काय माहिती असलं असन म्हणून आणि पुन्हा हळूहळू कुसळ टोचत येत का नाही टोचत बोला की टोचत येत म्हण हा हे लय बेकार आहे महाराज ह्याचा धंदाच बेकार आहे भगवान गीतेमध्ये बोलून गेले मी नाही ऊर्ध्वमूलमधशाख मश्वत्थं प्राहुरव्ययं छंदांशी यस्य पर्णानि यष्टं वेद स वेदवित् ज्ञानो भगवान म्हणतात उलट्या खोपडीचा सागर आहे हा कसल्या खोपडीचा ह्याच्या मुळ्यावर तन शेंडे खाली 2-4 वर्ष लग्नाला झाले की कुणाला बी मुळासहित हाना वाटते झाड पण ती हानते बी माणूस पण शेंडे तुटते 2-4 दिवसाला फुटते कळायला लागले का लयच बेकार धंदा ह्याचा महाराज सुरुवातीला लय चांगलं वाटतं हे झाडची ऐसे शिनसाळ ज्ञानोबराय म्हणतात शिनविणारं झाड आहे त्रास देणारं झाड आहे हा शहाणी माणसं लांबक्या मिशावाली माणसं बायानी गार करून टाकलीत महाराजांचा
काही नाही, त्यांना कसला बी जोक सांगा असे बघत आहेत. आणि त्याच्यात आपण डावचायचे, ए हा 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 काय करायला, काय झालं, काही नाही, पप्याच्या माईचं ध्यान झालं, ह्याच्यात तेच गेलं आयुष्य. येडी जात कीर्तनात जरी बसली तरी उशीर झाली होती, काही म्हणती का काय की, बोलती का काय की, ह्याच्यातच डोकं गेलेलं आहे महाराज. धंदा बेकार आहे नाही महाराज. हा त्याच्यामुळं मी तुमच्या आजपासून बेहायचं नाही, जी व्हाईन ती व्हाईन. वजना जायचं, जेवायला वाढ जेवायला. तिच्या म्हणली नसते वाडीत तुझी तर बघायचं, बाहेर जायचं, हे निबर चेपल नाही तर बूट घ्यायचा, पायात घालायचं आणि हाटेलून जेवून यायचं. लक्ष द्यायला लागलंय का नाही? हाणायची धमक तुमच्यात नाही, लक्ष द्यायला लागलंय का नाही? आंबट झालेत माणसं महाराज. म्हणून भूते भांबावली. माझ्या बोलण्याला ओवी असते, मी बोगस बोलत नाही. संसाराची आडवा माझी पडिली. ज्ञानोबराय म्हणतात भांबावून गेलेत आणि मधी जाऊन पडलेत. बरं, ह्या भाऊसागराची विशेषता अशी महाराज, मधी पडल्यावरच कळतंय पडलं का काय की. आणून माणूस भोवताली बघत असं, पुन्हा काही आधार काय, पुन्हा सुटायाचा काही करी तू उपाय, तव तो देखे पाय रोवतसे. कितीही प्रयत्न केला तरी पुन्हा त्या भाऊसागरातून बाहेर निघता येत. समुद्र आहे बघा, हिरीत पडलेलं बाहेर निघन, समुद्रात पडलेलं निघतंय का? सागर म्हणजे समुद्र. मग देवा, ह्याला तुझ्या हातात आहे हे चित्त, त्याला सांग काय. महाराज म्हणतात की धरून या बाही आणि भव हातारी दातारा. लक्षात आलं का नाही? आता इकडं बघा, टाईट बसा. हा, लिल्या अंगान कळत नाही, बेडे सावधान. ऐका, कसं आहे, चित्त आकर्षित करायचंय ना. काय करायचंय? चित्त आकर्षित. आता आकर्षित करण्यासाठी कुणाला बी 2-3च गोष्टी लागतात, जास्त लागत नाही. कळायला लागले का नाही? हे बघा, माणसाला पुढच्या माणसाचं चित्त मन असं ओढून घ्यायचं असलं, पहिली गोष्ट माणूस हुशार असला पाहिजे. माणूस कसा असला पाहिजे? मग ती काळा का असाना. हाँ, मोहब्बत करना है तो काले रंग वाले से करो, क्योंकि गोरे रंग वाले तो आजादी से पहले बेवफा है. चलू द्या, काय त्याला एवढं लगे. हां, ती पहिली गोष्ट चतुर असलं पाहिजे. कसलं असलं पाहिजे? चॅप्टर असलं पाहिजे. ती अहो महाराज डांबरी मेन कापड असू द्या आणि चतुराई जमत असू द्या. हां, अहो देखणी पोरगी, गोरी पान पोरगी आणि पोरगं बघायला आलं, पोरीनं बघितलं की गिलासन पाणी चट फेकून दिलं. हेरी ढकल पण ह्याच संग लग्न करीत नाही मी. आणि कालांतरानं कळालं काय, ही जी पोरग आहे ना ती कलेक्टर आहे. पोरगीला म्हणले कलेक्टर आहे, ती म्हणले असं आहे का? असते शेवटी 2च रंग आहे, तर काय त्याला मन चांगला असावा, बाकी काही नाही. खरंय का खोटं सांगा? अहो चतुराईच्या बळावर कितीतरी डांबरी मेन कापडाने कापसासारख्या बायका करून आणल्यात का नाहीत आणल्या? बोला बोला, चला काय. ती माणूस काय पाहिजे? फक्त चतुर पाहिजे, चॅप्टर पाहिजे. एक नसला चॅप्टर तर गुणवान पाहिजे. कसं पाहिजे? हा, गुणवान पाहिजे. त्याला पक्व. अहो ही आता एवढंच पोरं, बरोबर आहे. आता किती वय रोहन तुझं? 19 वर्षाचा रोहन आहे आमचा. पण तिचं वाजवायला लागला तर माणसं सगळे बघत का नाहीत? बोला. हा, काय वाजवतो? ह्याला म्हणायचं आकर्षण. ह्याला काय म्हणायचं? आकर्षण. समजा महाराज आले, माणसं गाडी आली बरं का, हां आले महाराज, काही पाया पडणार, गाडी काहीचा नाद, चांगलं गाव लुटायचा अंदाज ह्याचा. गाडी बघा ना, असा बी काही अंधार काढणारच की. असले बी गाडी आल्यावर सगळ्यालाच बरं वाटतंय का? काही गाडीने उभा राहिल्यावर महाराज निघून गेल्यावर अंदाज काढतात. किलोमीटर किती, डिझेल किती, ह्यानं घेतले किती, गावाल्यानं दिले किती, वहीला लिहिले किती, सगळा वेगळा असतंय की अंदाज. कुणाचा शरदराव बरोबर आहे, कुणाचा अंदाज कसला आणि कुणाचा अंदाज कसला. पहिली गोष्ट माणूस चतुर पाहिजे, आकर्षण करायला चित्त. दुसरी गोष्ट माणूस गुणवान पाहिजे. आणि तिसरी गोष्ट नसला गुणवान बी, नसला चतुर बी, फक्त तो सुंदर असला पाहिजे. काय लक्षात यायला लागले का? सौंदर्याच्या बळावर बी काय बी करता येते का नाही? बोला चला. हा,
सौंदर्य आणि शेवटी ती देवानं दिलेलं आहे ना. सौंदर्य ही एक आगळी गोष्ट आहे महाराज. ती माणूस त्याच्याकडे खिशात रुपया नसू द्या, पण देखणं जर असलं रुबाबात चलत ते शिंदखेड राजात. हा माणसं भारी. काय कळायला लागलंय का नाही? आकर्षण लक्ष द्यायला लागलं ना. मग देवा चित्त आकर्षण करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात ना, त्या सगळ्या गोष्टीची खाणच की तू. गुण लावण्याची कुणाला माहिती कुठवर आलं काय. आपलं घरी गरमत इथं करमत आहे पटांगणाला, बाकी काय घेणं देणं आपल्याला. हा एक जणाला मी म्हणलो लय लक्ष देऊन ऐकतात राव, कुठं बी कीर्तनला असतात. अहो महाराज लय कीर्तनकार बघितले, तुमच्यासारखा महाराजच नाही. येऊन बसल्याबरोबर तर डोळा लागतो, जे विठ्ठलला जाग येते म्हणलं आता काय करावा म्हणलं. अवघडच आहे का नाही सांगा बरं. हे बघा, मन चित्त आकर्षित करायचंय ना, त्याला लागणाऱ्या गोष्टी सगळ्या तुझ्याकडे. पहिली गोष्ट, तू चतुर आहेस. नुसता चतुर नाही, चतुराचा चतुरामध्ये तू शिरोमणी. देव चतुर देव चतुर चतुर देव चतुर जाणून अंतर वर्त तसे. इकडे बघा, इकडे बघा. देव चतुर आहे आणि त्याला सगळं कळतंय. जाणून अंतर वर्त तसे. लक्ष द्या. त्याच्यामुळं हुशारीच्या बाबतीत तू शिरोमणी शब्द लक्ष द्या. अभंगाचं पद लक्षात आलं पाहिजे. चतुरात तू शिरोमणी. आणि गुणाचा जर विचार केला, गुण म्हणजे कला एखादी, आणि लावण्य म्हणजे सौंदर्य. लावण्य म्हणजे सौंदर्य. आता बघा शेठ सरपंच, लावण्य म्हणजे सौंदर्य आणि गुणवान. बर, चतुरात तू कोण आहेस? शिरोमणी. आणि गुण आणि लावण्याची तू कोण आहेस? खान आहेस. खान. तुझ्यासारखा सुंदर जगात दुसरा कोणताच नाही. आता सांगा कसलाही. हा सांगा. त्याला जागेव जिथल्या तिथं हा सूर्य हा येत बोला.
तुकोबराय म्हणतात हा सुंदर आहे आणि ही कसला दिसायला बोला मोकळ्या म्हणा काळा. अहो तुकोबराय म्हणलेत मी कशाला म्हणू तसं देवाला मी माझी मला हिंमत आहे का नाही. तुकोबराय म्हणले ठाई चाची काळा अनादी बहु काळा वेदाशी चाळा लावी लागी माई. पण आता काळ आहे पण किती वजनदार आहे. कसं असतंय आपण म्हणलो सुंदर आहे आपण कसलाय म्हणलो सुंदर आहे लावण्य आहे ना पण काळ आहे. पण आपल्याला सुंदर शब्दाचा अर्थ सांगतो. पहिल्यांदा देखना म्हणजे सुंदर नाही. व्याकरण परिभाषेमध्ये सुंदर शब्दाचा अर्थ करत असताना सुष्टम नावाच्या धातूपासून हा शब्द तयार होतो. धातू कोणता आहे सुष्टम म्हणजे काय सुष्टम अंधरम यस्य तत् सुंदरम. विडहलो विडहलो काही लक्षात बसायला लागले का नाही काय होय काही लक्षात यायला लागले का नाही यायला लागले. सुष्टम अंधरम यस्य तत् सुंदरम म्हणजे अधरम मधुरम नयनम मधुरम म्हणजे अंधरम यस्य तत् सुंदरम. किम नाम सुंदर. सुंदर का मतलब क्या होता है बाबू. अरे तो सुंदर का मतलब होता है जिसका अंदर का अच्छा है उसी का नाम सुंदर कहलाता है. त्याचं मधलं कसलंय महत्वाचं आहे ना. आता ही भारत बुवा बोरकर काळाच आहे की माणूस मधून चांगला आहे ना. कळायला लागलंय का नाही. अंतकरण ज्याचं चांगलं आहे मग ती सावळ का असाना मस्त दिसते उगा का. काही काही मा बाया गोऱ्या पान आहेत नाक बघितलं तर मशीनं पाय दिली आणि काय कामाचं आहे सांगा. हे उपयोगाचं आहे का सांगा. काळ सावळा असावा पण त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता कायम असावी. तसं ह्याचं मधलं सुंदर आहे. त्याच्यामुळं लक्ष द्या. गुण लावण्याची खाणी गोष्टी किती सांगितल्या 3 कोणत्या कोणत्या बघा. चतुर गुणवान आणि लावण्य या सगळ्यामध्ये तू कसला आहेस. मुकुट सकळा मणी. माळ महत्वाची नाही. ह्या माळीमध्ये कोणता मणी महत्वाचा आहे. मुकुटमणी. कोणता मणी मुकुटमणी असतो ना आपल्या माळीत. हा मग मुकुटमणी म्हणजे काय. अहो सगळ्यामध्ये श्रेष्ठ कोण मुकुटमणी. मग आता हे गुणवान लावण्यवान चतुर या सगळ्यामध्ये शिरोमणी तर आहेच पण या सगळ्याचा कोण येतो मुकुटमणी. पुंडलिका असंच म्हणलं हे नाही एका गावात आणि अंगात आलं एका माणसाच्या. मी मिठी मारली म्हणलं देवा काय चुकलं. मला दमानी खिशात बिड्या आहेत मोडत्या दमानी. काही बी अवघडच आहे महाराज. आमच्या कथेत एका बाईच्या अंगात आलं. कथा चालू असताना आणि कमराला पिशवी असते ना बाय पैशाची ती गेली अशी उडून. ती गेली ती पिशवीच्या दिशेने जाय. पिशवी पिशवी. आता देव अंगात आले पिशवी कशी कळती बरं नेमकं कसं कळतंय. अरे मग आयुष्य चाललं आता 20 वर्ष झालं मला अजून मला देवाचं स्वप्न पडलं नाही. नुसते पाकिट नारळ दिसायले स्वप्नात बाकी काही नाही. खरं सांगायला काय अहो म्हशीची शिंग दिसत भजनी यायली स्वप्नात. मंदिरं दिसावत मंदिरं बी दिसत नाही वेगळं दिसत चलतंय. अंगात कसा देव येत हे बघा ही पूर्णपणे चुकीची कल्पना आहे. देव अंगात येत नसतो. देव अंगातच असतोय.
आधी सर्वस्यचाहं हृदि सन्निविष्टो मतस्मृति ज्ञानमपोहनं वेदेश सर्वैरहमेव वेदे वेदांत हृद्वेद विदेव चाहम्. भगवान बोलून गेले तैसा असता हृदयामी राम सर्व सुखाचा आराम की भ्रांताशिया कामो विषयावरी सर्वा घटी राम देहादेही सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी. देव हृदयातच असतो. देव इकडं तिकडं कुठं जात नाही. वा आता लक्ष द्या महिला मंडळ पूर्ण लक्ष द्या इकडं. आता सगळ्यांनी लक्ष द्या. मुकुट सकळा मनी आणि धन्य तूची विठोबा. आता कीर्तन झालं समजा. पै गुरुजी ही जाणकार आहेत माणसं. बाकी म्हणले कीर्तन म्हणजे कीर्तन झालं बरं. पण ह्याच्यातली जी जाणकार आहे ती काय म्हणतात माहिती का? नाही महाराज खरंच धन्य लय ऐकलं पण आज म्हणजे हे बघा बोलाय सारखंच नाही. धन्य आहेत गड्या. तसं आता एवढा मोठा आहेस तू. आता काय देवा धन्य तोची विठोबा. नाही महाराज कीर्तन म्हणजे कीर्तन झालं काय बी म्हणा. नंबर 1 कीर्तन झालं. आधी कौतुक करायचं असते. हा लक्ष द्यायला लागले का नाही. साहेबाची कॅबिन पुढे इथं बसायचं आणि पियला बोलत बसायचं. साहेबासारखा माणूसच नाही. साहेब म्हणजे साहेब. लई माणसं बघितलेत मी बी पण असा साहेब नाही. आल्याबरोबर तर काम व्हायला लागलंय ना. असं मोठ्याने बोलायचं एवढ्याने बोलायचं की साहेबाच्या कानावर गेलं पाहिजे. आणि मग साहेब म्हणा काय रे काय नाही उगा आलतो साहेब उगा आलतो तुमच्याकडं काही कागद नाही काय होईल नंबर न घेतो. नंबर तुझं कशाला नंबर. मानवा स्तुती प्रियम. जगातला प्रत्येक माणूस स्तुती प्रिय आहे. देवाची तोंड भरून स्तुती केली धन्य तूची विठोबा. आणि मग सगळी स्तुती झाल्यावर देवानं सांगितलं लय कौतुक लावलंय काही काम आहे का? काय नाही म्हणजे उगं थोडं होतं एवढं तेवढं करा. काय करायचं असते. आणि सगळं झाल्यावर काय म्हणावं लागतं माहिती का? एवढं थोडं काम करा आमचं धन्य तोची विठोबा. आणि मग पुन्हा काम सांगितलं करिया तिमिराचा नाश उदय होनी प्रकाश. आता बघा तिमिर म्हणजे अंधार. तिमिर म्हणजे अंधार. अंधार 2 प्रकारचा आहे. एक अज्ञानाचा आहे आणि एक ज्ञानाचा आहे. अंधार म्हणजे अज्ञान. अंधार म्हणजे अज्ञान. आणि माणसं त्या अज्ञानाच्या अंधारात बुडालेत का नाही बुडाले? अहो अज्ञानाचा अंधकार वाईट आहे आणि ज्ञानाचा प्रकाश पडला पाहिजे. अज्ञानाचा अंधकार संपला करिया तिमिराचा नाश की लगेच अंधार संपल्यावर काय येणार? अहो उदय होनी प्रकाश. प्रकाश म्हणजे काय? प्रकाश म्हणजे मी नाही उजेड. बरोबर आहे. अंधाराचा देवानं आमच्या जीवनातल्या अज्ञानाचा नाश केलाच द्यावा की उदय होनी प्रकाश. जाता जाता एवढं कर
तोडी आशा पास. कारण ह्या बाईनं चांगली चांगली माणसं कामाला लावलेली. कोणत्या बाईनं? आशा. आशा उपजली भगवंतासी, नीच वामन तू आले त्याशी. आशेने दिन केले देवाशी, इतराशी काय ते. जगाचा जो नित्य दाता, भागवतातल्या जगाचा जो नित्य दाता, आशेने केला भिके सरीसा. आशेनं देवाला भीक मागायला लावलं होतं, त्यामुळं तोडी आशा पास. आणि एकदा ही संपलं देवा, करी वास हृदय. लक्षात आलं का? कळायला लागलं का नाही? म्हणून शिवपुरी महाराजांचा पुण्यस्मरण सोहळा एवढ्या थाटात की मला भगवानगडासारख्या नारळी सप्ताहासारखं स्वरूप आल्यासारखं या सप्ताहाला वाटायला लागलं. लक्षात आलं का नाही? त्याच्यामुळं मला तरी वाटत नाही परिसरात वर्दळीसारखा सप्ताह कुठं गायकी साहेब होतोय का? नाही. एवढा सुंदर आमचे हे गायकी जे आलेत ना, डॉक्टर आहेत ते, हे वृद्धाश्रम चांगल्या पद्धतीनं वृद्धाश्रमाचं काम करतात, गोशाळेचं काम करतात. दोघं नवरा बायको डॉक्टर आहेत, पण कुणाचा रुपया कधी घेत नाहीत. दिलं लोकांनी तर चारा आणून द्या, ती काय म्हणते त्याला, ती बुसकट वगैरे काय असते ती आणून द्या, पैसा कुणाचा घ्यायचा नाही. एवढं सुंदर कार्य. म्हणजे खरं सांगू काय काय शब्दात, चांगल्या 50,000 रुपये एका कीर्तनाचे घेणाऱ्या महाराजाला लाज वाटलं असलं काम गायकी सरांचे. लक्षात आलं का नाही? लाज वाटेल असलं काम आहे, पण अतिशय सुंदर काम आहे. आता अनाथांचं काम करतात ना साहेब, अनाथ लेकराचं जे काम आहे ना भाऊ, तुम्हाला माहिती. आता ही अनाथाचं असं आहे, मी वैयक्तिक अनाथपणा काय असतंय ती तुम्हाला माहितीच आहे की भोगलेला आहे. त्याच्यामुळं हे माईक सिस्टीमवाले, त्यांना माझं त्यांचं आमचे जुनं हे चांगलं नातं जवळचं, त्याच्यामुळे त्यांना माहिती की अनाथपण काय असतंय ना, हे मी भोगलेलं आहे. म्हणजे मायबाप नसल्यावर कसं जगावं लागते बाबा. माझे मायबाप लहानपणात मेलेले, त्याच्यामुळं मला हे माहिती. त्यामुळं ती गायकींचं काम मला आवडलं किंवा ती त्यांना आधार कुणी देत नाही. सगळ्यात महत्त्वाचं, त्यांना ना दिवाळी नाही ना पंचमी. मला आज बी दिवाळीला करमत नाही. का? दिवाळीच झालेली नाही कधी. आता रोज दिवाळी सध्या, पण अजून बी दिवाळी आली की 5-6 दिवस मला असं कसं करमतच नाही. का? कारण ती आधार संपून गेला ना, त्याला काहीच गोड लागत नसते. दुखण्याची माय येडी असते, अशी म्हण आहे आमच्याकडं. लक्षात आलं का नाही? आणि म्हणून शिवपुरी महाराजांचा उत्सव तुम्ही करत आहात. मला वर्षभरापासून आमच्या नागरिजींनी निमंत्रण दिलं होतं आणि त्यांचे आमचे सुद्धा असे जवळचे संबंध आहेत. इकडून कंडारीकडून म्हणा ना ते संबंध आहेत. एक अतिशय चांगला उपक्रम आपण राबवतात. काही चुकलं असलं बोलण्याच्या ओघात, हे बघा, काही चुकलं असलं तर आता होतंच की कमी जास्त, एखादा शब्द जर चुकला असला तर ते तुमच्या बुद्धीचा दोष आहे. मी बरोबर सांगितलं, माझं काही चुकलेलं नाही, काय नाही. मी तंतोतंत अभंगाचा अर्थ सांगितला आणि त्याच्या शब्दाच्या बाहेर नाही, एक शब्द बाहेर अभंगाच्या नाही, आणि त्याच्यामुळं बाकी काही अडचण नाही. लक्षात आलं का नाही? म्हणून माझे गुरु शांतीब्रह्म पांडू महाराज, आचार्य ज्ञानेश भक्त गुरुवरी अर्जुनजी महाराज लाड गुरुजी यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. शिवपुरी महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करतो. माता भगिनी पुरुष मंडळ आपल्या सर्वांना विनम्र भावाने, सर्व गायक, माईक सिस्टम, आपल्या सगळ्यांना विनम्र भावाने अभिवादन करतो. काही चुकला आता खरंच वटी टाकावा, जाऊ द्या वगैरे. मी असा गुंडाळून नेतो, असा नेतो. ते आमचे डॉक्टर आहेत जे सावखेड तेजनला, तिथं नेऊन झटकी त्यांच्या इथं ते आपले महाराज काय त्यांचं जायबाई साहेब आपले, त्यांच्या दवाखान्यापुढे जाता ते झटकून टाकतो. लक्षात मला फोन आले नाहीत का? एक सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि एवढा सुंदर उपक्रम केला त्याबद्दल भगवंताच्या चरणी आणि शिवपुरी महाराजांच्या चरणी तुका ठेवी माथा पायी आधार, तुका ठेवी माथा पायी आता राखावे. तुका ठेवी माथा पायी आता राखावे. तुका ठेवी माथा पायी आता राखावे. पायी गुंतलो नेराता, माझी असो तुम्हा चिंता.